सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारीचा वाद टोकाला गेला आहे। पक्षाने शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली नाही तर लोकसभेप्रमाणे बंडखोरी करून सांगली पॅटर्न राबवू, स्वाभिमानी सांगलीकरांच्या साथीने निवडणूक लढवू असा इशारा श्री पाटील यांच्या समर्थकांनी आज बैठकीत दिला। 10 वर्ष पक्ष जिवंत ठेवणाऱ्या आणि 5 वर्ष मेहनत घेणाऱ्या नेत्यांना डावलून पक्षाने आत्मघात करू नये असा इशारा देण्यात आला। पृथ्वीराज पाटील यांच्या घरी बैठक झाली। काँग्रेस नेत्यांनी कोणाच्या दबाव तंत्रामुळे घातकी निर्णय घेतला तर काँग्रेसचे नुकसान होणार आहे। पक्षाने सांगलीतील ग्राउंड रिपोर्ट घ्यावा, पायावर धोंडा मारून घेऊ नये असे आवाहन मराठा समाज संस्थेचे एडी पाटील आणि माजी नगरसेवक किरण सूर्यवंशी यांनी केले। ते म्हणाले की काँग्रेस एकजुटीने लढली पाहिजे। पृथ्वीराज पाटील यांची उमेदवारीच भाजपचा पराभव करू शकते। आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील त्यांना त्याची खात्री आहे आणि तेच उमेदवारी मिळवून देतील। त्यांनी गेली 10 वर्ष संकट काळात पक्ष वाढवला आहे। गेली 5 वर्ष ताकदीने बांधणी केली आहे। सामान्य माणसापर्यंत पोहोचून काँग्रेसच्या विचारांची मजबूत मोठ बांधली आहे। कुणाच्या दबावामुळे त्यांना डावलण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला तर सांगलीकर जनता हे सहन करणार नाही। विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्यानंतर ज्या ताकदीने सांगलीकर त्यांच्या पाठीशी उभे राहिले त्याच ताकदीने पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी उभे राहतील। ज्याने पक्षासाठी संघर्ष केला त्याला बंड करायची वेळ आणू नये। यावेळी माजी नगरसेवक रजाक नाईक, माजी उपमहापौर विजय घाडगे, डॉक्टर राजेंद्र मेथे, किरण सूर्यवंशी, अल्ताफ पेंडारी, शेरूभाई सौदागर, अजय देशमुख, शीतल सदलगे, अजित शेख, अजिज मेस्त्री, नेमिनाथ बिरनाळे, अलाबक्ष काझी, अरविंद पाटील, सुनील मोहिते, संजय काळोखे, एडी पाटील, विक्रम कदम, महावीर पाटील, युवराज पाटील, गुरुप्रसाद चौगले, सावळाराम शिंदकर, महेश पाटील, विजय पाटील, श्रीकांत पाटील, दिनकर साळुंके, महावीर पाटील, कांतीलाल कोठारी, सुरेश मालाने, अरविंद पाटील, माणिक कालेकर, योगेश पाटील, सुशांत पाटील, गणेश घोरपडे, सचिन कांबळे, वसीम नदाब, विकास बोंद्रे, पृथ्वीराज बोंद्रे, ओंकार शेरीकर, विक्रम कांबळे, सचिन पाटील, दीपक परीट, प्रदीप निंबाळकर, तनिष्क जवळेकर आदी उपस्थित होते। विश्वजित कदम यांचे सोबत नेहमी राहणार। पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी डावलल्यास त्यांना अपक्ष लढवू। विश्वजित कदम, विशाल पाटील हेच त्यांचे नेते असतील। ते आमदार झाल्यानंतरही विश्वजित कदम हेच आपले नेते राहतील। आपण कुणीही काँग्रेसचा विचार सोडणार नाही अशी भूमिका आशिष कोरी यांनी स्पष्ट केली। आता महानगरपालिकेला नगरसेविका होती, जे तिकीट मला जे मिळालं होतं ते बाबांच्या ह्याच्यातनं मला पहिला तिकीट मिळालं होतं आणि निवडून पण आलो। प्रभाग 15 मधून आम्ही निवडून आलो। मी फिरोज पठाण, मंगेश चव्हाण आणि केरी पाळे। आज हा जो विषय सुरू आहे की एक शांत संयमी जो काय बाबांचा विषय आहे, सगळ्यांना म्हणजे आपलेपणानं जे आहे तो विषय आता थोडा आपल्याला आक्रमकपणे दाखवणं आता कार्यकर्त्यांना करत नाही। आज आता बिपिन बोलला की जर काय विषय नाही झाला किंवा तिकीट नाही झालं तर आपण आज जे काही सामान्य कार्यकर्ते आहोत जेवढे इथं आता जमलेले आहेत, परत सगळा आपला काँग्रेसचा विषय एक बॅकलॉगला बॅक्स आहे की जे आपण भोगले गेली 15 वर्षे आपण भोगतोय की आपल्याला काहीच नाही। महापालिकेत आहे, पंचायत। आज मुद्दा आलाय की आज तिकीट, आज बाबांचं जे 10 वर्षाचं कार्य आहे त्या जोरावर त्यांनी मागितलेलं तिकीट आहे आणि वर्ण जे काय सर्वे मध्ये पण जे विषय झाले ते सुद्धा चांगल्या पद्धतीने आलेले विषय आहे। तरी पण जर काही विषय असा येत असेल तर आपण कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घ्यावी लागेल आणि बाबांना आपल्याला आक्रमकपणे सांगावं लागेल की तुम्हाला उभं राहावं लागेल। जर आपण सगळ्यांनी मिळून हा विषय केला तर 100% हा विषय येईल। पण जसं आता सांगितले आपले जिल्ह्याचे 2 नेते विश्वजित साहेब आणि विशाल साहेब 100% प्रेफर करतील बाबांचं नाव येण्यासाठी, काँग्रेसचं तिकीट मिळण्यासाठी आपल्याला प्रयत्न। पण कुठल्या गोष्टी जर काही विषय आला किंवा तिकीट नाकारलं गेलं तर आता आपल्याला वर कळवावं लागेल की जर आमचं तिकीट नाकारलं गेलं तर आम्हाला बंडखोरी करून आमची उमेदवारी जाहीर करावी लागेल। हे आपण तयारी करून, मनाची तयारी करून, आता मी एक मांडलं मत, आपण सुद्धा काही लोक जी कार्यकर्ते आहेत बाबांवर प्रेम करणारे आहेत या सर्वांनी सुद्धा आता आपली मतं मांडतील आणि आपल्या विधानसभा मतदारसंघाचे दोन्ही इच्छुक उमेदवार यांची मीटिंग विशालदारांच्या बंगल्यावर झाली।
त्यावेळी जी माझी भूमिका होती त्या भूमिकेशी मी आजही ठाम आहे. दोन्ही उमेदवारांपैकी कुठलाही एक उमेदवार जर का बंडखोरी करणार असेल तर अशा बंडखोरासोबत मी असणार नाही. ही माझी भूमिका ठाम आहे. त्याच्यात माझ्या भूमिकेत बदल होणार नाही हे पूर्वी नेत्यांनाही सांगितलंय. आजही त्या भूमिकेवर ठाम आहे. अनेकांना, दोन्ही गटाच्या लोकांना, दोन्ही बाजूच्या लोकांना, दोन्ही बाजूच्या समर्थकांना कदाचित ही माझी भूमिका आवडणार नाही, ह्याची नाराजी उडवून घ्यायला मी तयार आहे. तथापि आता दुसरी बाजू आहे जी मी तुमच्या समोर मांडतो, जी त्या दिवशी नेत्यांच्या समोर सुद्धा मांडली, की सांगलीचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील साहेब यांना काँग्रेस पक्षानं या निवडणुकीची विधानसभेची उमेदवारी दिली पाहिजे अशी मी त्यावेळी भूमिका मांडली होती. त्यावर आजही ठाम आहे. आता विषय असा आणखीन एक उपस्थित होतो की पृथ्वीराज पाटलांची एक स्वतंत्र प्रतिमा आहे, त्यांच्याकडे स्वतंत्र वारसा आहे, हा त्यांचा गुन्हा आहे का? काँग्रेस पक्षामध्ये काम त्या काळामध्ये त्यांनी काम केलंय. त्यावेळेला मी पक्षामध्ये प्रवेश केला, त्यावेळेला मला असं लोक विचारतो जे बंद पडलेले एसटी मध्ये कुठे जाऊन बसायला लागलाय. अशा प्रकारची हिनवणी जाणारी भाषा वापरली जात होती. अशा काळामध्ये ह्या माणसानं काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळली, पक्षाचा बॅनर हलता ठेवलं, पक्षाचा झेंडा हलता ठेवला. पक्ष ज्या वेळेला विरोधी पक्षामध्ये होता त्यावेळेला पक्षाच्या वतीने अनेक आंदोलनं केली, अनेक निदर्शनं केली. ज्या वेळेला पक्ष सत्तेमध्ये गेला त्यावेळेला काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला शोभलं पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी काम केलं. सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलसाठी निधी आणला. आपल्या शारीरिक स्थिती, आर्थिक स्थिती न बघता लोकांच्या वेळेला उपयोगी पडलाय. तो माणूस 10 वर्ष आपल्यासाठी राबलाय. आता 20 दिवस फक्त आपण राबायचंय. जर का पक्षानं त्यांच्यावर अन्याय केला तर बंडखोरी अटळ आहे आणि कुठल्याही परिस्थितीत गुलाल लावणार म्हणजे लावणार बाबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाबा तुम आगे बढ़ो. सगळं बंड सुद्धा आम्ही आदरणीय विश्वजित कदम आणि विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालीच करणार आहे. आणि बाबा ज्यावेळी आमदार असतील त्यावेळी ते विश्वजित कदमांचे आमदार असतील हे नक्की लक्षात ठेवा. काँग्रेसचा विचार आमच्या रक्तातनं कुणी काढू शकत नाही. जर का वेळ पडली तर फक्त ह्या काँग्रेसनेच आम्हाला शिकवलंय, अन्याय झाला तर ऐकून घ्यायचं नाही, त्याला लढायचं. तर अन्याय जर का झाला तर आपण 100% अपक्ष लढतोय एवढंच सांगतो. आज या ठिकाणी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील साहेब यांच्या निवासस्थानी आम्ही पृथ्वीराज पाटीलांच्यावर प्रेम करणारे, काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पृथ्वीराज पाटलांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्त्यांची इथं बैठक तातडीची आम्ही आयोजित केली. कारण सांगली विधानसभेची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून आणि मागच्या विधानसभेचे थोड्या मतात पराभूत झालेले उमेदवार म्हणून पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेस कमिटीकडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये पक्ष गलितगात्र झाला असताना, पक्षाच्या काँग्रेस कमिटीकडे कार्यकर्ते फिरकत नसताना, पक्षाची धुरा हातात सांभाळून पक्ष जिवंत ठेवण्याचं काम ज्यांनी केलं, कार्यकर्ता जिवंत ठेवण्याचं काम ज्यांनी केलं, त्या पृथ्वीराज बाबांच्या उमेदवारीला विलंब लागतोय म्हटल्यानंतर आम्हाला काही वेगळं शिस्त आहे का अशी शंका यायला लागली. म्हणून आज आम्ही जे ब्लॉकचे दोन्ही अध्यक्ष सांगली आणि कुपवाडचे आणि फ्रंटलचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आम्ही तातडीनं सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली आणि या ठिकाणी बैठक बोलवली. या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांचा सूर पाहता की जर पक्षानं पृथ्वीराज पाटील यांच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी संदर्भात जर काही वेगळा विचार केला तर आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते, पृथ्वीराज पाटलांच्यावर प्रेम करणारे, त्यांच्या कामावर प्रेम करणारे, त्यांच्या कार्यशैलीवर फिदा झालेले कार्यकर्ते त्यांना बंडखोरी करण्यास भाग पाडू. आणि ही बंडखोरी पक्षाच्याच हिताची असणार आहे. ह्या बंडखोरीनंतर पृथ्वीराज पाटील हे दुसरीकडे कुठेही जाणार नाही, कारण त्यांचं काम त्यांना निश्चित विजयाप्रत देणार आहे. आणि विजयी झाल्यानंतर ते जिल्ह्याचे नेते विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम साहेब यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभेमध्ये आणि सांगलीमध्ये कार्यरत राहणार आहेत. पण ही बंडखोरी अटळ आहे. जर पृथ्वीराज बाबांचा विचार काँग्रेसच्या उमेदवारी संदर्भात केला नाही तर हे कार्यकर्त्यांची मतं आहेत, इथं उपस्थित असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची मतं आहेत. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. धन्यवाद. म्हणजे उमेदवारीला घोषणा व्हायला विलंब लागायला लागला आहे आणि विलंब लागल्यानंतर कारण वास्तविक पाहता महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघापैकी
मला एक सांगा की कुठला असा विधानसभा मतदारसंघ आहे की मागच्या पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून आज सगळ्यात कार्यरत असणारा एक उमेदवार सांगा. मग असं जर असेल तर कार्यकर्त्यांची अशी मानसिकता आहे की पहिल्याच टप्प्यामध्ये बाबांची उमेदवारी जाहीर व्हावी, विलंब लागतो म्हणून आम्ही ही बैठक बोलवतो. कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत हे सगळे पत्रकार बंधू आणि आमच्या सगळ्या जे जमलेले काँग्रेसप्रेमी मंडळी आहेत यांनी समजून घेतले आहेत आणि ते आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आम्ही ग्राउंड लेवलला फिरतोय. जवळजवळ 10 माणसामध्ये 6 माणसं ही बाबाचं नाव घेतात आणि आज काँग्रेसची घडी बसायला लागलेली आहे. तोपर्यंत जी डाव विस्कटायचा खेळ चालू आहे वर ते आम्हाला थोडासा संशयास्पद वाटायला लागलेला आहे. बाबाची नाळ ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचलेली आहे. बाबांनी एक पिच तयार केलेला आहे. काँग्रेसची घडी बसायला लागलेली आहे आणि लोकसभेला 1 लाखाचं जे लीड मिळालं त्या लीडमुळं काँग्रेस पक्षाच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत की काँग्रेस कार्यकर्ते जे विस्कटलेले होते ते एकत्रित येऊन या ठिकाणी परत काँग्रेसची चांगली उभारणी राहील आणि जिल्हा अध्यक्ष म्हणून आजपर्यंत जे काम बाबांनी केलेलं आहे ते काम खऱ्या अर्थानं त्यांना आमदारकीची निवडणूक लढवून आमदारकीचं तिकीट देऊन हे काम पार्टीनं पूर्ण केलं पाहिजे होतं. पण जो घोळ घातला जात आहे, विलंब लावला जात आहे तो शंकास्पद आहे आणि अशा परिस्थितीमध्ये उमेदवार लादला जातोय का काय दुसरा अशी शंका मनात यायला लागलेली आहे. आणि उमेदवार लादला की जनता काय करते हे आपण लोकसभेला बघितलेलं आहे. आणि बाबाची इलेक्शन सुद्धा जर लादला गेला उमेदवार तर जनता हातात घेणार आहे आणि त्यावेळेला बाबा मोठ्या आशेनं आणि मोठ्या ह्याच्यानं आम्ही कार्यकर्ते त्यांच्या मागे राहू आणि बाबासाठी हा लढा उभा करू एवढं मनोगत व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.